नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे आपण गूळ किंवा साखर न घालता ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत. कंबरदुखी, सांधेदुखी, पाठदुखी यासाठी पौष्टिक असे लाडू आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. मंद गॅसवरती कढई गरम करून घेतली. नंतर त्यामध्ये 1 चमचा तुपाचा घातलेला आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये भोपळा, जवस, मगज आणि सूर्यफुलाच्या बिया आपण घालणार आहोत. भोपळ्यामध्ये झिंक, लोह, बायोटीन, ओमेगा 3 असते, त्यामुळे पचन सुधारते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, वजन कमी होते, केस गळती होत नाही, रक्ताभिसरण सुधारते, केसात कोंडा होत नाही आणि पुरुषांसाठी फायदेशीर आहे. ह्युमिनिटी पॉवर वाढवते आणि स्पर्म काउंट वाढवते. जवस आहारामध्ये नियमित समावेश केल्याने स्त्रियांचे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात. उपाशीपोटी खाल्ल्याने खूप फायदेशीर होते. पोट नियमित साफ राहते, तसेच रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. लिव्हर डिटॉक्स होते, हाडे सांधे मजबूत होतात, केस गळती थांबते, त्वचेवर चमक येते. नंतर यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि खसखस घालणार आहोत आणि तपकिरी लाल रंगावरती आपण भाजून घेणार आहोत. पिस्त्यामध्ये कॅल्शियम असते, मॅग्नीज असते, कार्बोहायड्रेट असते, प्रथिने असतात, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. कॅन्सर असणाऱ्या व्यक्तीने पिस्ता नक्की खाल्ला पाहिजे. वजन वाढत नाही. डायबिटीज असणाऱ्या लोकांना खूप फायदेशीर आहे. कोलेस्टेरॉल कमी होते. ए आणि ई जीवनसत्व पिस्त्यामध्ये असतात, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. केसांसाठी, डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रजनन क्षमता वाढवते. आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स एकदम लाल बुंद असे भाजून घेणार आहोत. करपू द्यायचे नाहीत. करपले तर आपल्या लाडूची टेस्ट बिघडून जाणार आहे. हे पहा, यामध्ये मगजबी आहेत. मगजबीमुळे हृदय, मेंदू, हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते, ब्लड शुगर नियंत्रित राहते. हे सर्व मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात, थंड व्हायला ठेवून देऊयात. नंतर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तुपाचा घालायचा आहे आणि आपले ओले खजूर त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. बिया काढून घालायचे आहेत हे खजूर आणि सतत परतवत राहायचं आहे. करपू द्यायचं नाही आहे. हे लाडू आपण सकाळी सकाळी उपाशीपोटी खाल्ले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. केस चांगले राहतात, स्त्रियांचे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात, थकवा दूर होतो, हाडे मजबूत राहतात. थोडंसं मिश्रण थंड झालं की आपण मिक्सर जारमधून बारीक त्याची पावडर करून घेणार आहोत. हे लाडू आपण एकदाच बनवून महिनाभरासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. याला बुरशी येणार नाही, हे कडवटही होणार नाही. आपण याची बारीक पावडर केली. आता ती पावडर आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. गरम गरम लाडू बांधायचे नाही आहेत, त्यामुळे लाडू आपले खराब होणार नाहीत. आता आपण जे खजूर भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर सतत परतवत राहायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे. हे लाडू खाल्ल्याने कोणाला मायग्रेनचा त्रास असेल तर तो दूर होतो, डोकेदुखी थांबते. खर्च जास्त लागतो म्हणून आपण हे खायचं नाही का? खाल्लंच पाहिजे. ड्रायफ्रूट्स आपण नियमित आहारात समावेश केलेला पाहिजे. ड्रायफ्रूटचे अनेक फायदे आहेत, ते आपण लाडू बनवताना पाहिलेलेच आहेत. तसेच यामध्ये आपण बदाम वापरलेले आहे. बदामामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. शुगर, मधुमेह, हृदयविकार बरा होतो. तसेच स्मरणशक्ती, मेंदू तीक्ष्ण राहतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते आणि यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, 1 महिनाभरासाठी आपण हे स्टोअर करणार आहोत. हे सर्व मिश्रण माझं अर्धा किलोच्या जवळपास झालेलं होतं, त्यामुळे आपले 20 ते 25 लाडू आरामात तयार होतात. मी जशी रेसिपी बनवली तसे तुम्हीही नक्की बनवा. खायचा अजिबात कंटाळा करू नका आणि पैशाचा तर विचार अजिबात करू नका, कारण आपली बॉडी तंदुरुस्त राहिली
तर आपण काम वगैरे करू शकतो. आता मी जॉबला जाते म्हणून मी हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. श्री स्वामी समर्थ.